The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे दिवस तिसरा दिवस आहे आज. तर काल रात्री आम्ही जेवलं खावलं आणि घरी येऊन डायरेक्ट थोडा वेळ बसलो की BGM वगैरे खेळलो आणि झोपून गेलो. माझ्या लक्षात आता नाही राहिलो वगैरे काढायचं म्हणून. मग आता सकाळी उठल्यावरती आता लक्षात आलं. आता किती वाजले? 10 वाजले. 10 वाजता उठलो आम्ही. मग आता फ्रेश होऊन काय त्र्यंबकेश्वरला जायचा विषय चालू आहे. बघू. काल त्या नाशिक बंद होतं. नाशिक बंदमुळं काय सांगता येत नाही आता. काय ट्रॅव्हल वगैरे चालू आहे का नाही. आता बघू कसं नियोजन लागते ते. तर नाश्ता करायला जायचं. चालते मग भेटू आपण. लाईक करा. तर आता आलो मॉलमध्ये. कुठंतरी आहे सेंट्रल सिटी पार्क म्हणून. फिरू थोडा वेळ मॉलमध्ये. बघू दाखवता आला तर. कारण ॲलिगेशन लागते नाही तर हाकून दिले आम्हाला इथून. बघू काय होतं. आलो आता पिझ्झा हटमध्ये. काय घ्यायचं विचार चालू आहे. अभी हम बड़े बाप के औलाद है. अभी पैसा आहे हमारे पास. जे ऑर्डर करतोय ते बघू काय येते ते दाखवतो तुम्हाला. फोटो बिटो जरा क्लिक करू. व्हॉट्सअप स्टोरी आहे. व्हॉट्सअप इंस्टाग्राम स्टोरी बघा. तोपर्यंत ऑर्डर करतो काहीतरी. बघू शकता पिझ्झा. नाशिकमध्ये एकच मॉल आहे. त्या मॉलमध्ये सगळं भरले. अख्ख्या जुन्या भरायचं भरले. तर बघू ऑर्डर करतो. ऑर्डर पूरे मॉल 400 का पिज्ज़ा लिया है मुंबई में. 400 रुपये का. काय बोलायचं बाबा. आम्हाला वाटलं स्वस्तामध्ये होऊन जाईल विषय पण काय नाही झालं. बघू कसं येतं खायला. A few moments later. बोल ना काहीतरी तू. ब्लॉगमध्ये बोलायचं असतं ते. असं थोडी नव्हतं असते. अप्पा तुला मिस करतो. अप्पा तूने बहुत मिस कर दिया. आना चाहिए था हमारे साथ. मेरा बहुत विषय होने वाला है. मला नको दाखवू रे बाबा. स्वतः दाखव स्वतः. चालू आहे का याची लायकी नाही. चिकन खातोय श्रावणमध्ये फाडगाव. चिकन खातोय चिकन. मला उपवास नाही तर मी पण तेच खाल्लं असतं. ट्राय करू. पनीर तर झालं. नाश्ता म्हणते खाऊन झालं. दाखवलं तुम्हाला बघितलं असेल. तर चाललो आहे लिफ्टने खाली. लिफ्टच म्हणते आजची गाड्याला काय म्हणते. एलिव्हेटर म्हणतात. ते मधले शब्द रकट होतील. आता बघतो जातो. काही केबल घ्यायची ते. तर ते सेक्शन बंद नाही झालं माहिती. ठीक आहे. एकदम खाली सगळ्यात खाली. करतो लवकर. शूट काढतो लगेच. The next morning. रवा रवी. गुड मॉर्निंग अशी झाली. गुड मॉर्निंग लय भारी झाली. आज आहे वार सोमवार. दिनांक किती तारीख आहे? 19 तारीख 2024. तर आज जायचे नाही आज जायचे नाश्ता करायला जायचे. ब्लॉग काय जास्त शूट करत नाहीये कारण काय हायच नाही दाखवायला. दिवसभर झोपून हे काल आलंय आमच्यासोबत. आज जाऊ आता नाश्ता करायला. तर शुभ सकाळ मित्रांनो. काल एवढे काय ब्लॉग बनवत नाही आम्ही. म्हणजे डेलीचं रुटीन चालू आहे त्याच्यामुळे काय ब्लॉग बनवणं एवढं काय जमत नाही आहे. तर आज आम्ही वेरिंग टाकून चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. त्याचा सेपरेट ब्लॉग येणार आहे. तो पण नक्की बघा तुम्ही. तर मी बंट्या आणि तन्मय आम्ही तिघंजणं चाललो आहे. आता जाऊ मेन रोडला. याच्यात नाही एवढं काय दाखवणार. याच्यात थोडेफार क्लिप टाकेल. पाऊस आला आहे बहुतेक. पाऊस येतोय तर मॅटर होईल आमचं. चला बघू पुढं काय होते नेमकं. The next day. तर गुड मॉर्निंग. 11 वाजून गेलेले. आत्ता झाली गुड मॉर्निंग आमची. आणि आज पेपर आहे. आज 21 तारीख आहे. आज इंग्लिशचा पेपर आहे. एवढे मधल्या दिवस तर आम्ही निवांत होतो एकदम. तर आज आणि उद्याचा दिवस आहे. आणि पुण्यावरून आपले मित्र पण आलेले कॉलेजमधले. ते सगळे ते युनिव्हर्सिटीमध्ये येऊन थांबले. यांनी त्या विण्याला फोन केला आहे. ते पण येते. तर आम्ही चाललो आहे टाकाव. बघू गाडी बिडी भेटली तर ठीक. नाही तर ऑलच. नाशिक नाही अख्खा भारत म्हणून सांगितलं आहे पण आहे का नाही ते आपल्याला माहिती नाही. आता गाडी भेटते का बघू आपण. स्टॉपवरती गेलो.
A few moments later. रोल खायला रोलवालाच काय भेटतो साला हे दुःख काय खतम नाही होता बे गर्दी एवढी की ऑर्डर द्यायला गेलं पुढच्या वर्षी डायरेक्ट पुढच्या वर्षी यायचं का डायरेक्ट जेवायला पुढच्या वर्षी यायचं का बघू कसं होतं आता 2000 years later. खिडक्या उघडत नाही नाचला आता पेपर संपलेला आहे झाला एक पेपर कंटेंट रेटिंग जाऊन द्या विशेष मी काय म्हणतो तू ना थांब सॉरी तू आहे ना थांब मला नको दाखवू हा बघ तू आहे ना 18+ ब्लॉग पण बनवत जा ते बनवायचे ते तर टाकायचे आता हे सगळं टाकणार आहे मी याचं पोट बी वाढलंय तू बघू ते घरच्यांनी बघितलं तर काय विषय नाही केलं तर म्यूट करीन नाही तर नाही जाऊन द्या पेपर झाला दाखवतो तुम्हाला बाहेर युनिव्हर्सिटीच्या बाहेर जाऊन दाखवतो नाही तर मला रश तिकीट करते तर तिकडे ती बस आहे ह्या बसमध्ये ती सगळी जण रेकॉर्ड झाले रेकॉर्ड झाले सगळे आपण ते मीम म्हणून टाकू आई घाल काही म्हणते काही म्हणते तू जायचं बघ दगडाला भाऊ काय रे जाऊ का आता ते तर चाललेच बसनी रॉयल हेरिटेजला पहिले ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये आहे हेरिटेजला बघू रात्री जाऊ आम्ही हेरिटेजला जवळ असेल तर चालत जाऊ पण तुम्हाला एक सीन सांगतो तुम्हाला आमच्या इथं 4 किलोमीटर आहे तू आणि मी किती किलोमीटरच्या अंतरावर माहिती का 7 किलोमीटर तू आणि मी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आपण अरे कॉलेज रोडलाच आहे त्याच्यामुळे 1 किलोमीटर पण नाही एवढं कसं अरे काय बोलतो बसने जाणार आहे बसनीच जाणार आहे चला जातो आता बसने हे जेवढं लिहिलं तेवढं सगळं आलं होतं तुझा कुठं लिहिलं पुसलं आहे जवळ ते आला मी एवढं लिहिलं आज परत खाली घेतला काम 25 चौघ तेवढं फार लिहिलं होतं हे इथे चाललोय आम्ही संगीत युनिव्हर्सिटीच्या बाहेर रे बाकीचे पोरं तर गेले काय झालं विषय करते काही मार खायला काय उपटली 20 वर्षाचा आहे तू निमला टाकू आहे सरळ तरी बोलतो मी 20 वर्षाचा नाही करत ओलावाल्या सोबत भेटणार गाडी नाही का ताशा द्यायचा होता ना बर ओला आल्यावरती बघू आता बर बंद आहे एवढं चालत आलो आम्ही तिकडून लिफ्ट बंद आहे 7 फ्लोअर वरती जायचं आता चालत त्यात पण बघू नाच काय होतं काल तर काम 25 झालं होतं ब्रह्मगिरीला गेले सगळी तरी पडणार डायरेक्ट विशेष मिटणार दागीवर तर जास्त क्लिप्स काढत नाहीये कारण जरा काय म्हणतात त्याला थकते माणूस तुम्ही बघत राहा तोपर्यंत ही सिरीज जरा मोठी होईल नाही म्हणलं तरी मी 2 पार्टमध्ये कन्वर्ट करून टाकेन ह्याला 2 किंवा 3 पार्टमध्ये ठीक आहे बघत राहा फ्रेश बिश होतो जातो कुठेतरी खायला बाहेर चाललोय आता वरती घेतो 3रा का 4था आहे काय माहिती बंद आहे बघा जातो आता The next morning. गुड मॉर्निंग डायरेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये ID कार्ड काढायला लागतं ना तो शो करायला जातो आतमध्ये थोडंफार नाश्ता वगैरे करतो थोडंफार वाचतो जास्त काही शूट करत नाही आहे उद्याच झाला आहे 8 दिवस राहून बोर झालो आम्ही डायरेक्ट पण आज जाणार आहे फायनली घरी जाणार आहे आम्ही हॅपी जानेवारी बॅक टू पवेलियन आता इथे ID कार्ड दाखवायला लागेल यांना ते दाखवून जातो आतमध्ये तर काय म्हणतात त्याला सांगायचं राहूनच गेलं आज काय अभिष्ट चिंतन सोहळा आहे तन्मय भाऊ पराड आज विषय हार्ड होणार रात्री डायरेक्ट चपटी संत्रा टँगो आमची इज्जतच नाही आमचं ID कार्ड बघून ते म्हणले तुम्ही जावा इथून लेट पेपर ना तुमचा लेट या आता आलोय युनिव्हर्सिटीच्या इथं आतमध्ये गेलो होतो आता इकडेच आहे नाश्ता करायलाच बसलो इथं ग्रॅज्युएटेड चालू आता इथे दादा पोहे वगैरे देतात ते
नाव बघा ग्रॅज्युएटेड. नुसता पैसा. A few moments later. खोडा लावलं होतं त्याला पण वरच्यावर घडलं. पेपरमध्ये होतं दाखवले का नाही काय माहीत नाही. तर आता पेपर वगैरे झालाय. पहिला पेपर झालाय 10 ते 12 होता. आता 2 ते 4 काम 25 सीधा डायरेक्ट. चल नाही अरे चल काय बघत बसला. सगळेजण इथंच आहे. यांचे लागणार आहे कारण पेपर झाले यांना डायरेक्ट घरी नाही येणार आहे. डायरेक्ट घरी फक्त ही दोघं आणि आम्ही दोघं. झाडा बैल आणि तो बर्थडे बॉय. आम्ही 4 जणच फक्त जाणार आहे बसनी. नंतर पार काहीतरी लेट निघणार आहे. दाखवतो मला ते. आता थोडंफार खातो किंवा अभ्यास करतो. अभ्यास इज मोर इम्पॉर्टंट. आता समजलंय. आताचा पेपर दिल्यावर समजलंय अभ्यास इज मोर इम्पॉर्टंट. कारण सकाळपासून आम्ही घासली. याला नाही लक्षात राहिलं तर त्याचा प्रॉब्लेम आहे. मला लक्षात राहिलं सगळं. ब्रिंकल ओर स्क्लप्टिंग सगळं लक्षात राहिलं. सगळ्या स्टेप लिहिलं मी. सगळ्या विषय नाही. लिहूनच नाही आले होते. पाठ बी नव्हते. प्रत्येक तर यावेळेस काही फेम मध्ये आलाच नाही. आत्ता शिक दिसलाय. मला माहितीच नाही यावेळेस ब्लॉग चालू आहे आपला. आता शिकवते ब्लॉग चालू आहे. ब्लॉग 8 दिवस झाले चालू. आम्हाला माहितीच नाही ब्लॉगचा विषय आहे म्हणून यावेळेस. किती हिरवगार आहे ना युनिव्हर्सिटी. ब्लॉग चालू आहे का नाही बघितलं नाही त्यामुळे मला माहित नव्हतं. आता घेतला नाही त्याला माहिती. मुद्दाम नाही. काल माझ्या समोर ब्लॉग चालूच केला नव्हता त्याच्यामुळे मॅटर दिसतोय. मॅटर दिसतोय. आंबे तोडतात. दिसत नाही का तुला. सीताफळाचं आहे का. लावडे जांभळाचं झाड आहे का ते. लावडे जांभूळ पण नाही. लावडे ते लांबने जांभूळ दिसत होतं पण आंबेच आहे का. नाही ना लावडे पेरूचं झाड आहे ते. महादरचं पेरू का नाही म्हणला. जाऊन द्या काय असू द्या. तुम्ही एन्जॉय करा. हा तर सुटला आता. दोन्ही पेपर झाले. फर्स्ट पेपर देता तुम्ही बघितलं असेल. दोन्ही पेपर झाले. आता ही जी कॉलेजची पोर आहे ती जातील डायरेक्ट बॅक टू पवेलियन. आणि आम्ही आहे इथंच थांबलो अजून. तर थोडा वेळात जाईन. आता इथून घरी जाईन तिकडं रूमवरतून 9:30 वाजता बस आहे. आमच्या जवळ एक यस नावाचं आहे. त्याच्या G मध्ये ना आमच्या सगळ्यांच्या चौघांचं यल टाकायचं आहे. बघा आता हो सांगा. कमेंटमध्ये कमेंट करा. जर असेल तर आम्ही लगेच जाऊ आणि लगेच करू कार्यक्रम. कळलं का. काही पण बोलते याला अक्कल काय नाही. जातो काय विषय पण आहे असं. तू जर गादी नको. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर तन्मय. हॅपी बर्थडे टू यू. गरम झाला असेल ते आता. पंखा नाही तर मरतील सगळी. एक 7 दिवस युनिव्हर्सिटी मध्ये लाईट नव्हती माहिती. सगळी उकडली होती पेपरला. निघालो आम्ही इथून आता. अप्पा काय अरे काढ 8 दिवस झाले. लाईक करा सगळ्यांना. निघतोय आम्ही इथून पेपरला. सगळ्यांना बाय बाय टाटा. कुठे बाकीचे कुठे. चला येतो. नक्की येऊ नक्की परत. चला आता जातो खाली. रिक्षा बोलतो. चिन्मय भाऊ काय म्हणता. शूट आउट ॲट नाशिक. भेटू आता. तर भावांनो आता आम्ही आलोय मुंबई एअरपोर्टला. तर आता आलो आम्ही नाशिक. काय नवीन CBS बस स्टॉप येथे आलोय आता. आणि आमचा सीन असा झाला की 9:30ची बस होती. आता किती वाजले. 9:40 झालेत पर. आणि बसच नाही आली आमची शिवाई. तर ती तुला तो मास्तर म्हणला की नाही आपण पैसे देऊन सगळी पूर्ण बस बुक केली. बघा डायरेक्ट मग ते म्हणले की बस नाही राहिली तुम्ही दुसरी बस म्हणजे सीट वगैरे बुक करा. मग आखी डायरेक्ट तो म्हणून तुम्हाला जागा दिली ती फक्त बस नाही दिली. तर इथं काय म्हणतो त्याला शिवनेरी बस दिली. म्हणजे आम्ही कमी पैशामध्ये मोठ्या बस मध्ये बसलोय. निवांत जाणार आहे. तो म्हणला जिथं बसा तिथं बसा म्हणला. असं मला वाटलं कमी पैशांमध्ये मोठ्या बस मध्ये कसं काय बसलो. उलट ईचा रेट कमी शिवायचा जास्त आहे. बाळा शिवनेरीचा रेट 500 आणि शिवायचा 495 आहे का. हा 475.
हा 25 कमी आहे आणि शिवशाहीचा पण 475 आहे. हा तर तुम्ही ऐकून घेतला असेल तर तुम्ही पण येऊ शकता. येऊ शकतात 100% या. आता अख्खी बस मोकळी फक्त हे एका सीटावरती. आमचं कोड वापरलं की 20% ऑफ. हा फक्त तसं जाऊन सांगा विनोद पाटील. पण तुम्हाला कोड वेळ सगळं अप्लाय होईल. तुम्हाला 30% अजून एक्स्ट्रा द्यावे लागतील. ते बघा ते तरफड बघा ते तरफडत मोबाईल चार्जिंग लावायला. व्हायब्रेशन कसलं मारते आता नाही मारणार. दांड्यावर कसलं व्हायब्रेशन मारते. व्हायब्रेशन हवं काय दांड्यावर बसी. आता लय डार्क कॉमेडी व्हायला लागली. जाऊन ते आता डायरेक्ट मी घरी बसल्यावरती बघतो. इथंच बोल जे नको लय झालं ब्लॉग लागतं आम्हाला तर वाटतं 1.5-2 तासाचा ब्लॉग झाला असणार आहे. 2 पार्ट कर 3-4 पार्ट करायला लागतं. ते बघा सगळीकडे जाते सगळीकडे चेक करता येते पण त्याला अजून एक पण पोट नाही गावला. इथं चेक कर इकडं गौरी आहे. इथं आहे की गौरी आहे. इथं पण लाईट. एका पाठोपाठ एक ब्लॉग लगेच टाका. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी असं आपण मला आलं का बघ. लाईट एवढी बंडल उठवतीच नाही म्हटलं. चालते आता झालेली बघतो ती ठेवतो. आपण माहिती का बॅग इथं पण मध्ये आणलं.